कमिटी या ठिकाणी योगेश सपकाळ, सागर जगताप, अविनाश सपकाळ, डॉक्टर योगेश सपकाळ, छोटू तडवे, सुरज सपकाळ आणि या ठिकाणी अनिल जाधव सरच्या बॅट मधून या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी एक षटकार आपल्याला बघायला मिळतोय। खूपच सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी हा फलंदाज या ठिकाणी या मैदानावरती करतोय। या ठिकाणी या फलंदाजाच्या बॅट मधनं आतापर्यंत तब्बल आपल्याला या ठिकाणी 73 धावा या ठिकाणी बघायला मिळाल्या। खूपच सुंदर आणि खूपच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी हा फलंदाज करतोय। खूप नावाजलेला फलंदाज संभाजीनगरचा हा अष्टपैलू खेळाडू आज शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी या मैदानावरती आजचं मैदान तो या ठिकाणी गाजवत आहेत। तोच फलंदाज मैदानामध्ये अनिल जाधव पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि खूपच सुंदर असा फटका आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार। खूपच सुंदर अशी फलंदाजी। नाव सांग लवकर। संजय मायर, संजय ना, संजय पहिला बॉल काय मारले ना, नक्की का बॅक टू बॅक मारलं। हा आली लाईट, हो बॅक टू बॅक 2 6 बघूया समोरचा चेंडू या ठिकाणी पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि खूपच सुंदर असा फटका या ठिकाणी अनिल जाधवच्या बॅटतून आपल्याला बघायला मिळतो आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार या ठिकाणी या फलंदाजाने आपल्या संघासाठी या ठिकाणी जोडलेले आहेत। शतकासाठी फक्त 3 धावाची गरज। पुन्हा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू या ठिकाणी जातो सीमारेषेकडे आणि या ठिकाणी पुन्हा 4 धावा आणि या ठिकाणी फलंदाजाने आपल्या स्वतःच्या या ठिकाणी 101 धावा पूर्ण या ठिकाणी केलेल्या आहेत। 28 चेंडू मध्ये 101 धावा आणि पप्पू गोरेसरच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल। खूपच सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी हा फलंदाज या ठिकाणी शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये करतोय संभाजीनगरचा हा खेळाडू। पुन्हा उचलून मारला आणि चेंडू या ठिकाणी खूप हवेमध्ये आणि तितकीच दूरी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अनिल जाधवच्या बॅट मध्ये या ठिकाणी 6 धावा। खूपच सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी फलंदाज करतोय।